खरं सांगायचं तर ही साधी सोपी रेसिपी मी माझ्या सासूबाईंकडून शिकले. कमी साहित्य, कमी वेळ आणि चव मात्र अप्रतिम. विशेष म्हणजे या घावण्यासाठी तेलाचा एकही थेंब वापरलेला नाही. आज नाश्त्याला काय करायचं हा प्रश्न जवळपास प्रत्येक घरात रोजच पडतो. अशा वेळी ही माझी हक्काची झटपट होणारी रेसिपी कामाला येते. एका भांड्यात नाचणीचं पीठ, बारीक रवा आणि मीठ घ्या. त्यात हळूहळू पाणी घालून गाठी न राहतील असे पातळसर पीठ तयार करा. पीठ पातळ असेल तर घावणे छान जाळीदार आणि मऊ तयार होतात. हे मिश्रण 10 मिनिटे झाकून विश्रांतीसाठी ठेवा. आता नॉनस्टिक तवा चांगला गरम करून त्यावर एक डाव पीठ घालून तवा हलकाच फिरवा, जेणेकरून बॅटर सगळीकडे स्प्रेड होईल. मग 1 मिनटं झाकण ठेवून आणि नंतर झाकण काढून 1 मिनटं असे शिजू द्या. हे घावण फक्त एकाच बाजूने शिजवायचे आहे. घावण तयार झाल्यावर अलगद कडा मोकळ्या होतात की तुम्ही हाताने इझिली घावण काढू शकता. घावण काढून चाळणीवर ठेवा, म्हणजे वाफेमुळे ते ओलसर होत नाही. गरमागरम घावण खोबऱ्याच्या किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व करा. तुम्हाला माहिती आहे का, कोकणामध्ये हे घावण चहासोबतसुद्धा खातात. तुमच्या घरी नाश्त्यासाठी अशी झटपट घावणे बनतात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.